कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। रत्नागिरीतील गणपतीपुळेत 500 वर्षापासून एक गाव एक गणपतीची प्रथा कायम। चतुर्थीला गणपतीपुळेतील ग्रामस्थांनी घेतले गाभाऱ्यात जाऊन दर्शन। पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती समोर तब्बल 35,000 महिलांचे अथर्व शीर्ष पठण व महाआरती। ऋषीपंचमी निमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर। रायगडमधील उमटे धरणाच्या गाळाची तक्रार बाप्पाकडे। पाणी टंचाईची दाहकता दाखवणारा गणेशोत्सवातील देखावा ठरतोय सर्वांचे आकर्षण। आणि कोलाडवीर रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा पडला पार। विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध, पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन। पाहूया सविस्तर वृत्त। 500 वर्षापूर्वीची एक गाव एक गणपतीची परंपरा रत्नागिरी जिल्ह्याच्या गणपतीपुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जपत यंदाही गणेश चतुर्थी निमित्त शनिवारी श्रींच्या मंदिरात गाभाऱ्यात जाऊन स्पर्शदर्शनासाठी गर्दी केली होती। पहाटेपासून स्थानिकांसह परत जिल्ह्यातील सुमारे 5,000हून अधिक भक्तांनी दर्शन घेतल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले। तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे घरोघरी गणेशाची पार्थिव मूर्ती न आणता भाद्रपदी गणेशोत्सव स्वयंभू श्री गजाननाच्या मंदिरामध्ये साजरा केला जातो। काल भाद्रपदी गणेश चतुर्थी निमित्त येथे स्थानिक ग्रामस्थांना धुतल्या वस्त्रांनी गाभाऱ्यामध्ये जाऊन स्वयंभू श्री गजाननाचे दर्शन घेता येते। पहाटे 5 वाजल्यापासून श्रींच्या स्पर्शदर्शनासाठी सुरुवात झाली। ग्रामस्थांनी दर्शन घेत रांगांमध्ये हजेरी लावली होती। स्थानिक ग्रामस्थांसह घाटमाथ्यावरून आलेल्या भक्तांचाही यामध्ये समावेश होता। दुपारी 12:30 वाजेपर्यंत दर्शन सुरू होते। दिवसभरामध्ये सुमारे 5,000हून अधिक भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतले। पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्त काल दाखल झाले होते। सायंकाळी 4:30 वाजता हारफुलांनी सजवलेल्या पालखीमधून श्रींची पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी गणपतीपुळे येथील स्थानिक ग्रामस्थांसह भक्त देखील सहभागी झाले होते। दरम्यान मालगुण गणपतीपुळे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गणपतीपुळे परिसर आणि किनारी भागात कडक बंदोबस्त ठेवला होता। दर्शनानंतर समुद्र स्नानासाठी पर्यटक धाव घेतात। त्यांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून जीवरक्षक समुद्र किनाऱ्यावर नियुक्त करण्यात आले होते। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाच्या 132व्या वर्षी उत्सव मंडपासमोर अथर्व शीर्ष पठण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गणरायाच्या जयघोषाने तब्बल 35,000 महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष पठणातून गणरायाला नमन केले। ऋषीपंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भरलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक या निमित्ताने पाहायला मिळाला। पारंपरिक वेशात मध्यरात्री 1 वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावली होती। गणेश नामाचा जयघोष करत अथर्व शीर्षासोबतच महाआरती करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केलाय। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला। त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्व शीर्ष पठण करत गणरायाला नमन केलं गेलं। महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या। गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता। महिला अथर्व शीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डने घेत डॉक्टर दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले। या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे, वृषाली श्रीकांत शिंदे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी यांच्यासह शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, प्राध्यापिका गौरी कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते।
डोळे अलगद उघडा. धन्यवाद. मोरया मोरया वरदविनायक मोरया 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 केवलं हरतासि त्वमेव सर्वं फलितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम् अवानुचानवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति. ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रणतपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. एतदथर्वशीर्षं यो धीते स ब्रह्मभूः. रायगड जिल्ह्यासह कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साही आणि पारंपरिक वातावरणात साजरा होतोय. सर्वत्रच पर्यावरणपूरक विविध समस्या मांडणारे व जनजागृती आणि मानवतावादी संदेश देणारे देखावे साकारले जात आहेत. उमटे धरण सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे सभोवतालच्या गावांना वर्षानुवर्षे अनियमित, दूषित आणि गढूळ दुर्गंधयुक्त पाण्याचा होणारा पुरवठा या कारणाने. वर्षानुवर्षे आंदोलन, शासन दरबारी पत्रव्यवहार करून देखील पाणी प्रश्न सुटताना दिसत नाहीये. येथील अनेक गावे नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी हतबल झालेत. उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगडच्या वतीने सर्व पदाधिकारी तसेच ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी या कामी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उमटे धरण क्षेत्रातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव दाखवणारा उमटे धरणाचा देखावा ऐन गणेशोत्सवात सर्वांचं आकर्षण ठरतोय. हा देखावा अलिबाग तालुक्यातील दिवी पारंगी या गावच्या भारत घरत आणि सुप्रिया घरत यांनी अप्रतिमरित्या साकारलाय. हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. उमटे धरण एक चळवळ. ॲडव्होकेट राकेश पाटील आणि उमटे धरण संघर्ष ग्रुपने धरण दुरुस्तीसाठी केलेला एक संघर्ष. मार्च महिना आला की आपले सण येतात, गावोगावची यात्रा येतात, लग्न सराई येते, मुलांना शाळेला सुट्ट्या पडलेल्या असतात. मग मज्जाच मज्जा असते. पण काय, दरवर्षीप्रमाणे पाणी टंचाईची समस्या असते. 3-3 दिवस 4-4 दिवस पाणीच येत नाही. मग आपण आपले सण कसे साजरे करायचे? याचे मुख्य कारण म्हणजे आपले उमटे धरण. उमटे धरणामध्ये गाळ साचला आहे. धरणाची निर्मिती 1978 साली झाली असून त्याला आता 46 वर्ष पूर्ण झाली आहेत. अलिबाग तालुक्यातील 47 गावे व 33 वाड्या या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. धरणाची भिंत जीर्ण झाली आहे. फिल्टर तुटला आहे. मातीच्या बंधाऱ्याला जवळजवळ 50हून अधिक भगदाड पडले आहे. मग पाणी शुद्ध कसे मिळणार? 2017 ते 2019 सालापासून धरणाच्या संरक्षण भिंतीच्या दुरावस्थेची तक्रार जिल्हा परिषदेकडे केली होती. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 2019 साली माझी आगरी ग्रुपने श्रमदान करून शासनाला प्रदर्शनास आणून दिले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. हे आम्ही 2019च्या गणपती डेकोरेशन मध्ये श्रमदान करणे हे थोडक्यात दाखवले होते.
उमटे धरण संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी राकेश पाटील व नंदीश गावत यांनी 47 गावातील प्रत्येकी 4 माणसे कलेक्टर ऑफिसमध्ये घेऊन गेले असता लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे अधिकाऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला. पण उमटे धरण हे शेवटची घटका मोजत आहे. हे काम कोण करणार? पुढच्या वर्षी हेच परत 3-3 दिवस 4-4 दिवस पाणी नसणार. संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्ते व धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना धरणातील गाळ काढण्यास सहकार्य करावे. यामध्ये जनता व सामाजिक कार्यकर्ते पुढे आले. दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांनी अंदाजे 15 डंपर, 5 पोकलेन, 5 जेसीबी व प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील, सुरेंद्र म्हात्रे यांनी 1-1 पोकलेन व 1-1 गाडी अशा प्रकारची मदत केली. तसेच गिरीपारंगी गावातील जयवंत ठाकूर यांनी सर्व सहकार्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली. मॅक्स महाराष्ट्र न्यूज व न्यूज इंडिया यांनी ही बातमी जनतेपर्यंत व शासनापर्यंत पोहोचवली. जनतेने आतापर्यंत धरणातील गाळ काढण्याचे काम 20% पूर्ण केले आहे. तरीही राहिलेले काम शासनाने योग्य ते निधी आणून पूर्ण करावे हे निवेदन. सध्या कोकणात सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. कोकणात ठिकठिकाणी वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोंडिवली या गावामध्ये घरोघरी गणरायाचं आगमन होतं. मात्र या गावामध्ये घरच्या गणरायाच्या आरतीसोबतच सामूहिक आरतीची देखील प्रथा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. गावातील सर्व लोक प्रत्येकाच्या घरी जाऊन गणरायाची आरती करण्याची ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून या गावात सुरू आहे. सामूहिक आरती बरोबरच पुढील 5 दिवस प्रत्येकाच्या घरी रात्रभर जागरण आणि भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो. सामूहिक आरती संपल्यानंतर पारंपरिक भजनावरती मनमुराद नाचाचे कार्यक्रम देखील होतात आणि हे पाहताना अक्षरशः भक्तिमय वातावरण निर्माण होतं. रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून छत्रपती शिवरायांचे कार्य आणि त्यांचा इतिहास कोणी नाकारू शकत नाही असे वक्तव्य आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेतून केले. रायगडामधला आहोत आणि रायगडची राजधानी शिवाजी महाराजांची आणि जिजाऊ महासाहेबांची समाधी या दोन्ही गोष्टी रायगडमध्ये पाचाड आणि रायगड किल्ल्यावर. मुद्दा असा आहे, स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवरती स्वारी केली. हा आपण इतिहास सगळ्यांनी पाहिले. स्वारी करत असताना अनेक घटना घडत असतात आणि ती स्वारी करून त्यातून जे काय धनसंपदा प्राप्त झाली ती धनसंपदा महाराष्ट्राच्या हितासाठी मग गड किल्ल्यांची संरक्षण करणं, त्याची डागडुजी करणं, गोरगरीब शेतकरी कष्टकरी जनतेसाठी ही स्वारी होती. याच्या पलीकडे काय स्वतःच्या मौज मजेसाठी काय स्वारी केलेली नव्हती की एवढ्या लांब आपला कुटुंब प्रपंचाला सोडून एवढ्या लांब जाऊन तिथं स्वारी करून ती यशस्वीपणे पार पाडून परत येणं हे अत्यंत भाग्यशाली माणसाचं काम होतं. ते राजे शिवछत्रपती महाराजांनी केलं आणि त्याचा हेवा संपूर्ण तमाम जनतेला, महाराष्ट्राच्या शिवभक्तांना हे कोणाला नाकारता येणार नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जी काय कामं शिवाजी महाराजांची पुसली जाऊ शकत नाहीत त्यातलं एक सुरतेची स्वारी हे पुसलं जाऊ शकणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील कोलाड आणि वीर रेल्वे स्थानक परिसराचं सुशोभीकरण करण्यात आले. या दोन्ही कामाचं लोकार्पण उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत
आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते काल करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्हा उद्योगाचे हब म्हणून विकसित असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यातील पायाभूत सेवा सुविधांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। कोलाड आणि वीर रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमात यावेळी खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, कार्यकारी अभियंता महेश नामदे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग जगदीश सुखदेवे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। जसा लोकसभेमध्ये काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केला, तसा उद्योग विभागाचा देखील फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हे काही लोक करत होते। परंतु मी जबाबदारीने सांगेन, कालच्या आमच्या कॅबिनेट सब कमिटीनं त्याला देखील सेट दिलेला आहे। त्या रायगड जिल्ह्यामध्ये 82,000 कोटीचं डेटा सेंटर हे पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, देशातली अतिशय चांगली कंपनी आहे, त्याच्या मार्फत या पनवेलमध्ये होत आहे। आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये रायगड जिल्हा हा उद्योग क्षेत्राचा हब बनणार आहे। आज लेदर क्लस्टर आमच्याकडे, आताच मी तटकरे साहेबांना आणि खासदार साहेबांना सांगत होतो, पाटील साहेबांना, की सिनार्मस नावाची कंपनी येणार की जाणार याच्यावर आपण चर्चा करत होतो। त्याच्या लँड ॲक्विजिशनचा प्रश्न होता, तो देखील आम्ही निकाली काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये देखील 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या रायगड जिल्ह्यामध्ये होते। कालच मी दिल्लीमध्ये उद्योग मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांच्या एका कार्यशाळेला उपस्थित होतो। साहेब, अतिशय चांगला निर्णय काल केंद्र सरकारने घेतला। काल ज्या ठिकाणी आमचं हे शिबिर होतं, आमची कार्यशाळा होती, ते असं म्हटलं जातं की जगातली एक चांगली वास्तू त्या ठिकाणी बनवलेली आहे। आणि म्हणून विशेषतः महाराष्ट्रासाठी काल पियुष गोयल साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतला की नवी मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि नागपूर असेल, या तिन्ही ठिकाणी अतिशय मोठं एक्झिबिशन सेंटर जे 1,000 कोटीचं असणार आहे, ते देखील बांधण्याचा निर्णय काल केंद्र सरकारने घेतलेला आहे।